Good morning, students. Welcome to the online lecture of economics. In today's chapter, in today's lecture we have starting our new chapter, that is the index number. विद्यार्थी मित्र हो, आज आपण आपला इकॉनॉमिक्समधला 6 चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, इंडेक्स नंबर. या अगोदर आपण 5 चॅप्टर संपवले होते. या अगोदर आपण चॅप्टर नंबर 5 हा संपवला होता आणि आज आपण 6कडे जाणार आहोत. या चॅप्टरमध्ये थोडासा मॅथमॅटिकल पार्ट आहे, थोडासा थेरी पार्ट आहे. सो नीट समजून घ्यायचं आणि त्यानंतरच तो सोल्युशन हे या लेक्चरला न घेता आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. आज आपण याच्यातला थेरी पार्ट घेणार आहोत. सो स्टार्टिंग अवर इंट्रोडक्शन ऑफ इंडेक्स नंबर. Index number are one of the most used statistical tools in economics. An index number is devised to measure changes in economic variable or a group of variable over the period of time. Index number were originally developed in economics as part of the statistics. Okay, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इकॉनॉमिक्समध्ये इंडेक्स नंबरचं महत्त्व काय आहे. इंडेक्स नंबर म्हणजे काय आहे हे आधी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कळलं पाहिजे की इंडेक्स नंबर म्हणजे काय असतात. हा एक मॅथमॅटिकल टूल आहे. मॅथमॅटिकल टूल म्हणजेच काय, या ठिकाणी सगळे नंबर्स असतात हे कॅल्क्युलेट केले जातात. इंडेक्स नंबर्समध्ये सर्व प्रकारचे नंबर्स हे कॅल्क्युलेट केले जातात आणि त्यानंतर ज्या कॅल्क्युलेशन्स या पॉईंट्समध्ये असतात, ॲव्हरेजमध्ये असतात, समेशनमध्ये असतात, मल्टिप्लिकेशनमध्ये असतात, याचा एक्झॅक्ट आन्सर इंडेक्स नंबरमधून येत असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर ऐकत असतील की इंडियाचा GDP 6.2 आहे, इंडियाचा GDP 5.2वर आला, 10.2वर गेला, भारताचा विकास दर 15% आहे, रोजगार 10% आहे, हे नेहमी तुम्ही पर्सेंटेज टक्के हे कधीतरी ऐकत असतील किंवा तुमच्या कानावर पडलं असेल. 11वीला पण ह्या गोष्टीमध्ये आपण गेलो होतो. मग अशा वेळेला याचं कॅल्क्युलेशन येतात कसे, हे पुस्तकात तुमचे जे दिलेले कॅल्क्युलेशन्स आहेत हे येतात कुठून. नॅशनल इन्कम, मायक्रो इकॉनॉमिक्स हे जे नंबर्स असतात हे नंबर्स इंडेक्स नंबर शो करत असतात. इंडेक्स नंबरचा यूज केला जातो आणि त्याच्यानंतर मग हे नंबर्स ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आन्सर्स म्हणून मिळाले जातात. क्रॉक्स्टॉन आणि काउडेन यांनी एक डेफिनेशन दिलं आहे. इन अबोव पिक्चर वी हॅव सीन द डेफिनेशन. इंडेक्स नंबर आर डिवाइस फॉर मेजरिंग डिफरन्सेस इन द मॅग्नेट्यूड ग्रुप ऑफ रिलेटिव्ह व्हेरिएबल. इंडेक्स नंबर हा एक असा मेथड आहे, डिवाइस म्हणजे आपण ज्याला सांगू शकतो एक पद्धत आहे अशी की डिफरन्स बिटवीन ग्रुप ऑफ रिलेटिव्ह रिलेटिव्स ग्रुपमधले जे व्हेरिएबल्स असतात त्यातले जे डिफरन्स असतात हे सगळेच्या सगळे डिफरन्स हे ॲक्टिव्ह होण्याचं काम किंवा डिफरन्स काढण्याचं काम हा सगळ्यात महत्त्वाचं काम इंडेक्स नंबर करत असतो. फॉर एक्झाम्पल 2019मध्ये 2.2 GDP होता, 2020मध्ये 3.2 झाला, म्हणजे 1.2 हा या दोघांमधला गॅप आहे. फीचर्स ऑफ इंडेक्स नंबर. फीचर्स अगदी छोटे आहेत, 1 लाईन फीचर्स आहेत, याच्यामध्ये कोणतेही मोठे फीचर्स नाही आहेत. नंबर 1 फीचर्स, इंडेक्स नंबर आर स्टॅटिस्टिकल डिव्हायसेस. म्हणजेच काय, इंडेक्स नंबर हे स्टॅटिस्टिकल डिव्हायसेस आहेत. पुन्हा एकदा सांगतो, स्टॅटिस्टिक्स मीन्स मॅथ्सचा एक असा महत्त्वाचा पार्ट ज्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन्स करतो, स्टॅट्स करतो. नंबर्स जे नंबर्स दिसतात, आकडेमोड आपण ज्याला बोलतो, हे सगळे स्टॅट्समध्ये येत असतात, म्हणून त्यांना स्टॅटिस्टिक्स असं म्हणतात. नंबर 2, इंडेक्स नंबर आर स्पेशलाइज एव्हरेज विच कॅपेबल एक्सप्रेशन इन पर्सेंटेज. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एव्हरेज म्हणजे आपण ज्याला बोलतो की कॅल्क्युलेशन इन द सेम नंबर्स. फॉर एक्झाम्पल 10 आहे आणि जर 10मध्ये 5 लोक असतील तर त्यांचा ॲव्हरेज झाला 2चा, म्हणजे परफेक्टली त्याला अपॉन 2 केलं जातं, तर त्याच्या परफेक्टली आपल्याला ॲव्हरेज मिळत असतो. मग अशा वेळेला या ॲव्हरेजमधून साध्य काय होतं की ज्या टायमाला जे पर्सेंटेज असतात, प्रॉपर टच टू टच पर्सेंटेज हे आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात. आता तुमच्यासाठी 0.1 0.2 या गोष्टी अगदी क्षुल्लक असतात, पण बँक रेट, रिझर्व्ह बँक यांच्यासाठी 0.2 0.5 0.9 0.10 या सगळ्या गोष्टी या खूप आणि खूप महत्त्वाच्या असतात. पॉईंट नंबर 3, इंडेक्स नंबर मेजर टू नेट चेंज इन वन ऑर मोर रिलेटिव्ह व्हेरिएबल पिरियड ऑफ टाईम बिटवीन 2 डिफरंट टाईम पिरियड 2 डिफरंट लोकॅलिटी ऑफ इंडेक्स. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेट चेंज म्हणजेच काय. आता नेट आपण मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं, आज पुन्हा एकदा त्याचं आठवण करून देतो की नेट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. नेट म्हणजेच ग्रॉस आणि ऑल किंवा ग्रॉस आणि जे ॲक्च्युअल व्हॅल्यू असते या दोघांमधला जो गॅप असतो हा नेट असतो. तुम्ही बिझनेसमध्ये 10 रुपये टाकले, ही झाली 10 रुपयाची एंट्री. पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये 25 रुपये आहेत,
जर पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये 25 रुपये आहेत, याचा अर्थ तुम्ही पैसे किती कमावले? 25 रुपये का? नाही, तुम्ही कमावले 15 रुपये. का? कारण की तुम्ही 10 रुपये अगोदर टाकले होते आणि 25 रुपये आता तुमची व्हॅल्यू आहे. म्हणजे हे जे 15 रुपये आहेत, हे 15 रुपये तुमची नेट व्हॅल्यू आहे. इंडेक्स नंबर हेच काम करत असतं. 2016मध्ये एखादी ॲक्टिव्हिटी असेल, 2020मध्ये एखादी ॲक्टिव्हिटी असेल, मग ह्या दोघांमधला जो नेट चेंज आहे, निव्वळ चेंज, नेट नफा आपण ज्याला बोलू शकतो, निव्वळ, ह्या गोष्टी या कॅल्क्युलेट करण्याचं काम इंडेक्स नंबर करत असते. पॉईंट नंबर 4, इंडेक्स नंबर विच आर कम्प्युटेड फ्रॉम अ सिंगल व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज अनव्हराइड index, whereas an index which is constructed from group of variable it is called as composite. Okay, so composite index आणि इंडेक्स अनव्हेरिएट इंडेक्स या दोघांमध्ये फरक आहे. ओके, युनिव्हराईट इंडेक्स आणि कंपोजिट. आता युनिव्हराईटमध्ये काय काय येतं? एक सिंगल व्हेरिएबल असतो. सिंगल व्हेरिएबल म्हणजे एकच गणना, एकच कॅल्क्युलेशन. आणि ज्या टायमाला ग्रुप असतात, ग्रुप म्हणजेच आता हे जे आपण थेरी पार्ट बघतो आहे, एखादं तुम्हाला सम सॉल्व केलं जाईल किंवा एखादी तुम्हाला समेशनचं आन्सर दिलं जाईल, तिकडे फॉर्म्युला वापरला जाईल, त्यावेळेला तुम्हाला थोडीशी ती आयडिया येईल. आता आपण याच्यातला थेरी पार्ट बघतो आहे. सो सिंगल व्हेरिएबल असेल तर युनिव्हराईट इंडेक्स आणि ग्रुप असेल तर कंपोजिट इंडेक्स. पॉईंट नंबर 5, द इयर ऑफ इंडेक्स नंबर इज प्रिपेअर ॲज अ करंट इयर. इंडेक्स नंबर हा प्रिपेअर केला जातो करंट इयरवरती. करंट इयर म्हणजे चालू वर्ष. सध्या आपलं चालू वर्ष काय आहे? 2020-2021. फायनान्शियल इकॉनॉमिक्स इयरनुसार आपलं वर्ष आहे 2020-21. आता 20-21 म्हणजे नक्की कसं? 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021. दिस इयर विच चेंज ॲज पर मेजर इज कॉल्ड ॲज बेस इयर. ओके, ज्या वेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन करणार त्यावेळेला तुम्ही एक व्हॅल्यू धरणार, एक बेस व्हॅल्यू धरणार. ही बेस व्हॅल्यू, ही बेस इयर हे तुमचं करंट इयर असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला विचारलं की रिलायन्स कंपनीमध्ये 2 वर्षाचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे, तर त्याचं तुम्हाला आन्सर काढायचं आहे. मग त्या सममध्ये तुम्हाला 2 इयर दिलेले असणार, 2016 आणि 2020. मग 2020 हे तुमचं आहे करंट इयर, म्हणजेच ते तुमचं असणार आहे बेस इयर. पॉईंट नंबर 6 जो दिला आहे करंट इयर, तोच तुमचा असणार आहे बेस इयर. आणि त्यानुसार तुम्ही मग त्याची कॅल्क्युलेशन करणार, कंपॅरिझन करणार. इंडेक्स नंबर आर ऑल्सो रेफर्ड ॲज अ बॅरोमीटर्स ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी सिन्स इट इज यूज मेजर टू ट्रेंड अँड चेंजेस इन द इकॉनॉमी. आता इकॉनॉमीमधल्या बॅरोमीटर्स ऑफ इकॉनॉमी ॲक्टिव्हिटी असं याला बोललं जातं. बॅरोमीटर म्हणजे निर्देशांक, ज्याला आपण एखादं अंक जो निर्देश करतो, दाखवण्याचं काम करतो, त्याला आपण निर्देशांक म्हणतो. मग अशामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चेंजेस आहेत. हे चेंजेस कशाप्रकारे आपल्याला झालेले आहेत हे या संपूर्ण इंडेक्स नंबरनुसार कळते. फॉर एक्झाम्पल, एखादा चेंजेस मी तुम्हाला सांगू शकतो. 2005मध्ये मोबाईल युजर्सची संख्या 2 करोड होती. 2005मध्ये मोबाईल युजरची संख्या 2 करोड होती. 2020मध्ये मोबाईल युजरची संख्या 1.2 अब्ज झाली. 2020मध्ये मोबाईल युजरची संख्या 1.2 अब्ज झाली. आता 1.2 अब्ज झाली, याचा अर्थ 2020 आपलं झालं बेस इयर, 2002 झालं आपलं कॅल्क्युलेटिंग इयर. मग ह्या दोघांमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे आणि 1.2 अब्ज आणि 2 करोड या दोघांमधला फरक, या दोघांमधला डिफरन्स आपल्या इकडे दाखवायचा आहे. का? कारण की 2002 आणि 2020 या दोघांमध्ये 18 वर्षाचा फरक आहे. मग 18 वर्षात झालेले सर्व बदल इंडेक्स नंबर शो करत असतं. इंडेक्स नंबरचे वेगवेगळे टाईप्स आहेत. ओके, मेजरमध्ये 3 ते 4 टाईप्स आहेत त्यांचे, पण त्यानंतर त्याने त्याचे बेनिफिटसुद्धा दिलेले आहेत. आता प्राईज इंडेक्स नंबर, क्वांटिटी इंडेक्स नंबर, व्हॅल्यू इंडेक्स नंबर आणि स्पेशल पर्पज इंडेक्स नंबर हे टाईप्स ऑफ इंडेक्स नंबर आपल्याला आहेत. पॉईंट नंबर 1 आहे प्राईज इंडेक्स नंबर. इट मेजर्स द जनरल चेंजेस in the price of goods. It compare the level of prices between 2 different time period. Price index number. This price index number shows the price index number which are generally used in the economics because changes in price of goods as compared to level between 2 different price of period. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक एक्झाम्पल देऊ शकतो. द प्राइस इन एप्रिल अँड प्राइस इन सप्टेंबर. These are the 2 differences between the value of index number. महत्त्वाची गोष्ट काय आहे की आता व्हॅल्यू ऑफ इंडेक्स नंबर म्हणजे यूज नक्की कशा प्रकारे करायचं. आता प्राईज इंडेक्स नंबर म्हणजे काय? वस्तूंची प्राईस काय काय असते. मग अशा वेळी तिकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एप्रिलमध्ये कांद्याची प्राईस काय होती, सप्टेंबरमध्ये कांद्याची प्राईस काय. एप्रिलमध्ये 10 रुपये किलो असेल, सप्टेंबरमध्ये 25 रुपये किलो आहे. म्हणजे दोघांमध्ये फरक किती झाला? 15 रुपयाचा. त्यानंतर आहे पॉईंट नंबर 2, क्वांटिटी नंबर.
पहिला होता प्राईज इंडेक्स नंबर, जी वस्तूंची गुड्सची प्राईस किंमत दोघांमधला कम्पेअर करण्यासाठी शोधतात. क्वांटिटी इंडेक्स नंबर इट ऑल्सो व्हॉल्यूम इंडेक्स नंबर. इट मेजर्स चेंजेस इन लेवल ऑफ आउटपुट और फिजिकल व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन इन इकॉनॉमी. For example, changes in agriculture production, industrial production, etc. over the period of time. Quantity number. Quantity means numbers. Quantity means numbers. So it is used as a measure changes in level of output. Output means the in case of production. Output म्हणजे वस्तूंचं होणारं उत्पादन. ज्या वस्तूंच्या होणाऱ्या उत्पादनामध्ये जेव्हा जेव्हा चेंजेस होत असतात त्या प्रत्येक वेळेस क्वांटिटी इंडेक्स नंबर मोजला जातो. इकडे एक्झाम्पल दिलं आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, इंडस्ट्रियल प्रोडक्शन. म्हणजे आपण त्याला सांगू शकतो की एका वर्षामध्ये 2017मध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये 2,25,00,000 वस्तू तयार होत आहेत. 2019मध्ये 4 करोड वस्तू तयार झाल्या. ह्यामध्ये दोघांचं झालं पुन्हा एकदा कंपॅरिझन. नंबर 3 आहे व्हॅल्यू इंडेक्स नंबर. द व्हॅल्यू ऑफ ए कमोडिटी इज प्रोडक्ट ऑफ इट्स प्राइस अँड क्वांटिटी. व्हॅल्यू इंडेक्स नंबर मेजर द चेंजेस इन व्हॉल्यूम ऑफ व्हेरिएबल टर्म्स ऑफ रुपीज. इट इज मोर इन्फॉर्मेटिव्ह इंडेक्स ॲज इट कंबाईन्स बोथ चेंजेस इन प्राइस ॲज वेल ॲज क्वांटिटी. In short language, 1 into 2 is equal to 3. Means what? First, number 1 is the price index number and number 2 is the quantity index number. When price index number into quantity index number is the calculation of value index number. याचाच अर्थ P आणि Q या दोघांना जर मल्टिप्लाय केलं म्हणजे पॉईंट नंबर 1 आणि 2ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळतं थर्डचं जे आन्सर मिळतं हे व्हॅल्यू इन रुपीज असतं. एक छोटंसं एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा. तुम्ही 25 रुपयाचे 4 टेबल घेतले. 25 म्हणजे प्राईज म्हणजे P. क्वांटिटी किती आहे 4 म्हणजे Q. 25 रुपयाचे 4 टेबल घेतले तर तुम्हाला किती खर्च आला. जर तुम्ही 25 रुपयाचे 4 टेबल घेतले तर तुम्हाला किती खर्च आला. उत्तर कसं काढणार. 25 गुणिले 4 P इंटू Q. उत्तर येणार 100. उत्तर कशामध्ये आलं. रुपीमध्ये. व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ रुपी. असाच वापर व्हॅल्यू इंडेक्स नंबरचा केला जातो. नंबर 4 स्पेशल पर्पज इंडेक्स नंबर. दे as considered with some special purpose. For example, import export index number, labor productivity index number, share price index number, allowances, etc. to employ in organized sector basis of charges in the dearness of index. Okay, special purpose index number म्हणजेच काय. Special purpose means it is used the specific period or specific purpose at a particular activity, especially in case of import export. Import export is used as an international market. Labor productivity, it is used in the general any business. Share price index number, it is used in the share market. So this special purpose index number using the specific market area. जेव्हा इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे इंटरनॅशनल मार्केटिंग होत असते, ज्यावेळेला एखादी वस्तू दुसऱ्या देशामध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी होत असतात, या प्रत्येक वेळेला तिकडे त्याचे कॅल्क्युलेशन होतात. हे कॅल्क्युलेशन स्पेशल पर्पज इंडेक्स नंबरनी यूज केले जातात. नंबर 5 युजफुल टू प्रेझेंट फायनान्शियल डेटा इन रिअल टर्म. Deflating means to make adjustment in original data. Index number are used to adjust the price changes in wages changes, etc. Thus, deflecting help to present the financial data in the real terms. म्हणजेच काय असते. means what? Useful to present the financial data in real terms. Present means on paper presentation of that financial data. So, it is very important to adjust price changes or wages changes. At the time of presentation of financial data, it is very useful that index number are used how to present the data in front of public. लोकांसमोर एखादा डेटा मांडायचा असतो त्यावेळेस त्याचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. आणि हे प्रेझेंटेशन करताना, ह्या ॲक्टिव्हिटी करताना तिकडे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजेच इंडेक्स नंबर. का? कारण की इंडेक्स नंबर तिकडे शो करतो की एक्झॅक्टली प्राईस किती चेंजेस झालेले आहेत, लोकांना वस्तूंना किती पगार द्यायचा आहे, काय पगार द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी या त्याच्यामध्ये येत असतात. म्हणून इंडेक्स नंबरसाठी हा डेटा फायनान्शियल डेटा रिअल टर्म्समध्ये यूज करणं हे खूप महत्त्वाचं काम असतं आणि यासाठी इंडेक्स नंबर महत्त्वाची भूमिका निभावतं. आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं. सेकंड व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स नंबरचे कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याची रचना बघणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून.